आपण आज पाहतोय आजचा दिवस मैच जल्द से जल्द चालू किया 19 जाए। एप्रिल। चला पंच आपण सामना स्टार्ट करा। वेळ खूप महत्वाची आहे। दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आपण प्लीज या। अजीत बॅटिंग कलवार, करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा खेळाडू आपण या। बॉलर नेम अजीत कलवार। यावेळेला पहिलाच बॉल अगदी डावखुरा बॉलर आणि पहिला बॉल अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, जिथे डॉट बॉल पाहायला मिळतोय। खूप चांगली स्टार्ट सध्या पाहायला मिळते। सामना क्रमांक 3 आपण पाहतोय। बीडीसीसी या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी। फसवा बॉल अक्रॉस द लाईन, आडव्या बॅटी खेळल्या आहेत। बॉल जाईल डीप मिड विकेट रिझर्व मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फील्ड करतील, फेकतील। अगदी 4 षटकाची मॅच म्हणजेच झटपट क्रिकेट आपण पाहतोय, जिथे 24 बॉल असतील महत्वाचे दोन्ही संघासाठी। पुढील बॉल षटक क्रमांक पहिलं। ज्यावेळेला डान्सिंग ग्राउंड ट्रॅक सरळ बॅटी खेळले होते, जिथे एका हाताने स्टॉप करण्याचा प्रयत्न होता। एक संधी निर्माण झाली होती बॉलरसाठी, परंतु बॉल फेकून लगेच झेल पकडणं वाटतं तितकं सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो। खूप चांगले प्रयत्न पाहायला मिळाले। संत ज्ञानेश्वर माऊली सांगून गेले आहे की प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील आणि ते देखील 100%। या वेळेला अल्टी पलटी काही जबरदस्त टायमिंग शॉट पाहायला मिळतोय, जबरदस्त। खूप लवकर बॉलला ओळखलं, त्यानंतर ग्रीप बदलली गेली आणि बॉलला फेकून दिलं मैदानाच्या बाहेर। 6 धावांकरिता गुड शॉट, सिक्सर। पुढील बॉल, या वेळेला चेंज ऑफ पेस, अगदी मिडल स्टंप वरती बॉलला पिच केलं होतं, जिथे आडव्या बॅटी खेळण्याचा प्रयत्न होता। डॉट बॉल पाहायला मिळतोय। या आधीच्या बॉलवर षटकार आपण पाहिला, षटक क्रमांक पहिलंच, आणि आपण स्कोर कार्डचा विचार केला तर 8 धावा फलकावरती। यावेळेला जोरदार अपील पाहायला मिळतोय आणि पहिलं षटक कंप्लीट, 8 धावा फलकावरती। डीबीएन लाईव्हचे प्रोप्रायटर धनंजयजी मांगेला सर आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्यांचा आपण करूया वेलकम। खूप चांगली मेहनत आणि उंच भरारी पाहायला मिळते डीबीएन लाईव्ह या संपूर्ण टीमची। अगदी विरार नारंगी मधून झालेला प्रवास सुरू अगदी वानखेडे पर्यंत अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत। तर आपण पहिलं षटक पाहिलं, ज्यामध्ये 8 धावा फलकावरती। षटक क्रमांक 2, जिथे जावेद पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती। तर 8 धावा फलकावरती, षटक क्रमांक 2। या वेळेला पायावरती बॉल आणि पायावरती बॉल नाही सोडणार, जिथे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले, परंतु बॉल पर्यंत नाही पोहोचले आणि बॉल मात्र निघून जाईल मैदानाच्या बाहेर। 4 धावांकरिता गुड शॉट, खूप चांगला शॉट। धन्यवाद डीजे। पहिल्या बॉलवरती चौकार, स्वागत केलं चौकार, आणि दुसरा बॉल दुसऱ्या षटकातील। यावेळेला बॅटची एज, चांगले प्रयत्न, यस। जिथे फ्लाय स्लिप मध्ये झेल मात्र परिपूर्ण केला गेला आणि विकेट डाऊन।
खूप चांगला झेल मात्र परिपूर्ण केला गेला आणि प्रिव्हियस बॉलवरती आपण विकेट मात्र पाहिला. नवीन आलेले बॅटर, बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा खेळाडू प्लीज आपण पाठवा आमच्यापर्यंत. यावेळेला फटका तर चांगला आहे, चेंडू बराच काळ हवेमध्ये. यावेळेला सेकंड अटेम्प्टला झेल मात्र टिपला गेलाय आणि विकेट डाऊन. जावेद आणि पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवर 2 विकेट. हॅट्रिक बॉल असेल. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक मात्र साध्य केली जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. हा बॉल महत्वाचा आहे. आपण भारताकडून पाहिलं तर चेतन शर्मा या बॉलरनी भारताकडून पहिली हॅट्रिक साध्य केली होती. या स्पर्धेमध्ये जावेद नावाचा गोलंदाज पहिली हॅट्रिक साध्य करेल का? चान्स आहे. तिसरा बॉल दुसऱ्या षटकातील. कशा प्रकारे बॅटर फेस करतील या बॉलला हे देखील महत्वाचं आहे. या वेळेला अक्रॉस द लाईन आडव्या बॅटनी खूप चांगला शॉट. 2 बॉलवर 2 विकेट आणि तिसऱ्या बॉलवर एक कडक शॉट, षटकार. थँक्यू डीजे. तिसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर चेंज ऑफ द पेस, बॉलला मात्र बाहेर काढलं गेलं. वाईड यॉर्कर एक बेस्ट पर्याय पाहायला मिळाला अगदी जावेद यांच्या माध्यमातून. 2 बॉल 2 विकेट. तिसऱ्या बॉलवर षटकार आणि चौथा बॉल डॉट, म्हणजेच कमबॅक पाहायला मिळते. पुढील बॉल जावेद यांचा. यावेळेला लो फुलटोज बॉल, ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. बॉल मात्र निघून जाईल लॉंग ऑन रिझर मध्ये, जिथे बॉलला फील्ड करतील, फेकतील. मिळेल एक सिंगल आणि अशा प्रकारे षटक कंप्लीट. आणि आपण 2 षटकं पाहिली, अगदी 19 धावा फळकावरती 2 विकेटच्या मोबदल्यात. हे आपण ऐकूया एक सुमधुर सॉन्ग. राम नाम हाडिरो. थँक्यू डीजे. अगदी सूर्याची प्रखर किरण आपण पाहतो या भूतलावरती. 206 हाडांनी बनलेला मानवी देह आणि आपलं शरीर मेंटेन ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वाची भूमिका आहे. अगदी 30 ते 40 मिनिटांमध्ये आपण पाणी प्राशन करत चला. पुढील बॉल तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल. ज्यावेळेला बॅटची एज विकेटच्या पाठीमागे खूप चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. बॉल मात्र निघून जाईल लॉंग स्टॉप रिझर मध्ये, जिथे पायाने बॉलला स्टॉप केलंय अगदी फुटबॉल स्टाईल मध्ये. आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. यस, 1 शॉट म्हणजेच 1 धाव मायनस केली जाईल. अगदी सूक्ष्म आणि बारकाईने निरीक्षण करत असताना आमचे पंच आपण पाहतोय. आकाशजी मांगेला एक बेस्ट क्रिकेटर
आणि पंच म्हणून आपला रोल अदा करत असताना ज्यावेळेला पायांचा खूप चांगला उपयोग पाहायला मिळाला. जिथे बॉलला फील्ड करतील बरोबर एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक सिंगल मिळेल. BDCC या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम इन्व्हाइट केलंय ते म्हणजे NM या संघाला बॅटिंग करण्यासाठी. जिथे आपण 2 षटकं पाहिली, 19 धावा पाहिल्या आपण 2 षटकामध्ये. ज्या वेळेला पाहिलं तर थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, जिथे 1 धाव मिळेल. 22 धावा फलकावरती. इथून तुम्हाला गिअर्स चेंज करावे लागतील कारण 4 षटकांची मॅच आहे. गोलंदाज तयार. बद्री आलम यांना आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मार्गस्थ. खूप चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. अगदी ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करणं पसंत करतात. पंचांच्या डाव्या बाजूने आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस, स्लोवर डिलिव्हरी, चेंडू बराच काळ हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. अगदी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने पुढे आला होता. त्यानंतर चांगला बॅकअप देखील पाहायला मिळाला आणि हे महत्वाचं आहे. जिथे एक सिंगल मिळेल. खूप चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते आणि एका सिंगलनी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 23 या आकड्यावरती. पुढील बॉल, चेंज ऑफ पेस, स्लोवर डिलिव्हरी, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय या बॉलला. पुन्हा एकदा बॉलला फील्ड करतील. एकच सिंगल मिळेल. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि अशा प्रकारे 3रं षटक कंप्लीट. धावा आहेत फलकावरती त्या म्हणजे 24 धावा. या ऐकूया आपण डिझेला. थँक्यू डुजे. या वेळेला फुलटोस बॉल, चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. वा, काय झेल टिपलाय, जबरदस्त. क्यूडजे. चला बॅट्समन नेम. बॅट्समन आपण आपलं नाव सांगा. आशुतोष. Yes. बॅट्समॅन नेम आशुतोष. थँक्यू. तर आशुतोष अगदी खेळपट्टीवर आपण पाहतो आशुतोष यांना. पहिल्या बॉलवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला गेला आणि खूप चांगला झेल मात्र परिपूर्ण केला गेला. गुड कॅच ऑफ द क्वालिटी पाहायला मिळाली. विकेट डाऊन. पुढील बॉल अगदी डेथ ओव्हर. शेवटचे 5 बॉल असतील महत्वाचे. चेंज ऑफ पेस, स्लोवर डिलिव्हरी, यावेळेला बॅटची एज. विकेटच्या पाठीमागे खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. एक सिंगल मिळेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा
बनवण्याचा मानस नक्कीच असेल या दोन्ही बॅटरचा. जणू काही खेळपट्टी ही गोलंदाजाच्या प्रेमात पडली आहे की काय, कारण पहिल्या सामन्यात आपण 4 षटकात 40 धावा पाहिल्या होत्या, दुसऱ्या सामन्यात आपण 35 धावा पाहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात सध्या आपण 25 धावा पाहतोय फलकावरती, जिथे 2 बॉलचा खेळ आपण पाहिला. ज्यावेळेला डान्सिंग ग्राउंड ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी लो फुलटोस बॉल, स्वतः गोलंदाज मात्र पुढे आले होते. यावेळेला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि यस, विकेट किपर धावा मिळतील 2. 27 धावा फलकावरती, 27 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. अगदी एप्रिल महिना, आणि एप्रिल महिना म्हटलं की अगदी सूर्याची किरणं आपण पाहतो या भूतळावरती. परंतु क्रिकेटचा खेळ मित्रांनो पाहिला ना तर तुमच्या आमच्या आणि सर्वांच्या आवडीचा हा क्रिकेटचा खेळ, जिथे ऊन आहे परंतु ऊन आम्हाला जणू काही लागत नाहीये, कारण आमचं पहिलं प्रेम आहे ते म्हणजे क्रिकेट. पुढील बॉल, या वेळेला चेंडू पुन्हा एकदा बराच काळ हवेमध्ये, विकेट किपर थांबले, गोलंदाज पुढे आले, झेल मात्र सुटला गेला, जिथे धावा देखील मिळतील 2. आणि या 2 धावेनी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. शेवटच्या षटकातील 2 बॉलचा खेळ शेष आणि 2 बॉल असतील विशेष. छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच आपल्या मावळ्यांना सांगत की कायम तयारीत राहायचं, कारण वेळ आणि खेळ कधी बदलेल ना याचा काही एक नेम नाहीये. यावेळेला सरळ बॅटिंग खेळले आहे, जिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉलला फील्ड करतील डॉक्टर आलम सर. चांगली फेकी, अगदी बी अलर्ट. या क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला सावध राहावं लागेल. खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. 3-0, 30 धावा फलकावरती, आणि शेवटचा बॉल असेल या षटकातील. एका बाजूला आशुतोष तिवारी आणि दुसऱ्या बाजूला यदवेंद्र यादव. सध्या 10 बॉलमध्ये 15 धावा त्यांच्या बॅटमधून. यावेळेला बॉल तर चांगला होता, ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय बरोबर एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये, जिथे आलम बॉलला फील्ड करतील. स्क्वेअर फेकी पाहायला मिळते, चांगला बॅकअप, पुन्हा एकदा विकेट किपर यस बॉलला कलेक्ट करतील. हेलो, आ जाओ अक्षय फटाफट. आणि तिसऱ्या धावेसाठी धावबल स्वरूपात बॅटरला परतावं लागेल, म्हणजेच 2 धावा ऍड केल्या जातील. अशा प्रकारे आपण 4 षटकं पाहिली, आणि स्कोर कार्ड आपण पाहतोय त्या म्हणजे 32 धावा फलकावरती. 33 धावेचं लक्ष अगदी समोर ठेवलं गेलं आहे. 33 धावेचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण हे देखील पाहणार आहोत. सर्वांसाठी एक गुड न्यूज. अमरून फार्मा प्रेझेंट लकी ड्रॉ डॉक्टरांसाठी फक्त रजिस्टर करा आणि जिंका AA बॅट आणि अनेक गिफ्ट्स. तर लगेच आपण रजिस्टर करा. सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे, लकी ड्रॉ पाहायला मिळेल. कोण असेल भाग्यवान विजेता, एनएमए तर सर्व डॉक्टरांना विनंती करेन की आपण एनएमए की टीम रजिस्ट्रेशन जल्द करून से घ्या. जल्द अपना फील्डिंग सजाए. कप्तान डॉक्टर अक्षय मिश्रा जी को रिक्वेस्ट है कि समर को लेके वो जल्द से जल्द फील्डिंग लगाए. पिछले कप्तान एनएमए के. नक्कीच डॉक्टर वाघ सर. बीडीसीसी अपना अपने बैट्समैन प्लीज जरा ग्राउंड पे भेजिए. हसन भाई, शकील भाई, अपने बैट्समैन भेजिए प्लीज. धन्यवाद वाघ सर.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय नालासोपारा डॉक्टर्स फॉरम प्रेझेंट स्वर्गीय डॉक्टर महेंद्र बोरसे स्मृती चषक 2026चा थरार. चला BDCC आपण आपले 2 सलामीवीर लगेच पाठवा, कारण वेळ मित्रांनो खूप महत्वाची आहे. कारण वेळ कुणासाठी थांबणार नाहीये. पीटर हॅमलिन या माणसाने घड्याळाचा शोध लावला, वेळ त्याच्यासाठी सुद्धा थांबलेली नाहीये. कहते ना कि समय ना किसी का जागीर है और ना किसी का गुलाम है. अगर चलना है तो समय के साथ चलो, ना आगे ना पीछे. चला विनंती करतोय BDCC टीम, आपण आपले 2 सलामीवीर आपण लगेच पाठवा आणि 2 पंच आपण देखील लगेच या. खूप चांगली पंचगिरी पाहायला मिळते. आपल्याच विरार नारंगीमधून बिलॉंग करणारे स्टायलिस्ट क्रिकेटर आकाजी मांगेला सर आणि गंगाधरजी पाटील सर आणि धीरजजी पाटील सर, डॅशिंग क्रिकेटर अनमोल रत्न आहेत. या आपल्या नारंगी गावाची आन बान आणि शान. हेलो हेलो, एनिमी टीम प्लीज अपनी फील्डिंग लगाइए. VMA टीम, डॉक्टर सनी, कैप्टन डॉक्टर सनी, रवि सर पार्टिसिपेंट ट्रॉफी ले लो सर. पाटील खेळून आलाय नाईट मॅच कसराली. टीम जिंकली क्वार्टर फायनल. नहीं नहीं, ये उसका कृष्णा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आमचे लाडके प्रेक्षक राजे डॉक्टर भाऊ यादव फ्रॉम टीम VMA. तर आपण पंच धीरजजी पाटील यांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय. अगदी कालच्या रजनीमध्ये तर मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. टीम NMA जल्द से जल्द अपनी फील्डिंग लगाइए. 20 मिनट में आपको 4 ओवर खत्म करने हैं. तर दक्ष यांना आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच डॉक्टर वाघ सर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं. अगदी तर आपण ऑन स्क्रीन पाहतोय जिथे पंच म्हणून आहेत धीरजजी पाटील, नारंगी गावची आन बान शान आणि बेस्ट क्रिकेटर. अगदी कालच्याच रजनीमध्ये कसराली येथे NCC नारंगी यांचा संघ अगदी क्वार्टर फायनल मध्ये अंपायर, पराभूत झाला. अंपायर मैच को थोड़ा जल्द से परंतु जल्द खूप कराइए. चांगली कामगिरी पाहायला मिळाली. यस धीरजजी पाटील यांना आपण पाहतोय आणि त्यानंतर आजच्या दिवसात अगदी पंच म्हणून आपण त्यांना पाहतोय. अगदी पहाटे 5 वाजता घरी आले, त्यानंतर लगेच अगदी जॉईन झाले. एक पंचाचा रोल मात्र अदा करत असताना आणि खूप चांगलं डिसिजन. सर्वात खूप महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना काही डाऊट असतील तर ते पंच रिफर करत आहेत, हे महत्वाचं आहे. अगदी सॉफ्ट डिसिजन आपण पाहतोय सकाळपासून. आपण जाऊया सामन्याकडे. पहिला बॉल आणि आउट स्टंप. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलला पिच केलं होतं. पाहतोय जिथे 24 बॉल असतील आणि 33 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. आपण पहिल्या इनिंगचा इंटरव्हल पाहिला आहे. आता आपण दुसऱ्या इनिंगचा क्लायमॅक्स शो देखील पाहणार आहोत. 33 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील. दुसरा बॉल पहिल्या षटकातील, यावेळेला फुलटॉस बॉल. अगदी चेंडू बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळाला, जिथे डीपचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने पुढे आला होता. 2 धावा परिपूर्ण. इथे नो बॉल पाहायला मिळतोय, म्हणजेच या बॉलवर धावा मिळतील 3. चला बॉलर्स नेम, आपण आपलं नाव सांगा.
अगदी नो बॉल पाहायला मिळतोय. अगदी गुड डिसिजन पाहायला मिळते आणि या बॉलवर धावा मिळतील 3 म्हणजेच फ्री हिट. तर यस अक्षय ज्यांच्या जर्सीवरती AA आणि जर्सी नंबर 12 परिधान करणारे अक्षय सध्या आपण बॉलर पाहतोय. डॉक्टर अक्षय. चेंज ऑफ पेस स्लोवर डिलिव्हरी अगदी फसवा बॉल. काय बॉल पाहायला मिळाला. मागचा बॉल आपण पाहिला तर नो बॉल आणि फ्री हिटचा बॉल काय सुंदर पाहायला मिळाला जिथे बॅटर पूर्णपणे बीट झाले. अगदी डावखुरे बॅटर आपण पाहतोय. खूप सुंदर मैदान नारंगीचं ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय. यावेळेला फटका तर चांगला आहे. पॉवर प्लेचा षटक म्हणजेच खूप मोठा गॅप आणि गॅप शोधलाय. अगदी क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. बॉल जाईल चौकाराकरिता पहिला चौकार पाहायला मिळतोय. अगदी अक्षयच्या विरोधामध्ये खेळताना चौकारा पाहायला मिळतोय. पुढील बॉल या वेळेला काय बॉल पाहायला मिळतोय. थोडासा बॉल मात्र कट झाला. मिडल स्टंपवरून बॉल मात्र बाहेर निघाला जिथे बॅटर पूर्णपणे बीट झाले. खूप चांगला बॉल मात्र डिलिव्हर्ड केला गेला आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. एक चौकार त्यानंतर डॉट बॉल म्हणजेच केलेला कमबॅक पाहायला मिळतोय. 33 धावेचा पाठलाग चार सध्या बॉल, आपण चार. पाहतोय. यस 2 बॉलचा खेळ शेष. यावेळेला स्लो डिलिव्हरी यावेळेला फटका फसलाय ओहो. आणि झेल देखील सुटला गेलाय. एका क्षणाला असं वाटलं की झेल मात्र टिपला जाईल आणि स्वतःवरती नाराज. बघा क्रिकेटचं मैदान आहे मित्रांनो. कोणताच खेळाडू अगदी मुद्दा म्हणून झेल सोडत नाहीये परंतु या गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. क्रिकेटचं मैदान म्हटलं तर तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. सर्व काही आपल्या बाजूने जाईलच असं नाहीये मित्रांनो. बॅटरला मिळते जीवदान जिथे मिळेल एक सिंगल आणि आपण स्कोर कार्डचा विचार केला तर 8 धावा फळकावरती. बीडीसीसी संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि NMA या संघाने 4 षटकामध्ये 32 धावा बनवल्या आणि 33 धावेचं लक्ष समोर ठेवलं गेलं. त्याच्या प्रत्युत्तरादाखल 2 सलामीवीर आपण पाहतोय. एका बाजूला उमर खान आणि दुसऱ्या बाजूला अनया ही जोडी आपण पाहतोय. 8 धावा फळकावरती आहेत म्हणजेच पहिल्या विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज आणि संपूर्ण संघ. अक्षय तयार. यावेळेला खूप चांगला बॉल अगदी यॉर्क लाईनचा बॉल पाहायला मिळतोय. ज्याला क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र म्हणतात ते ब्रह्मास्त्र फेकलं गेलं होतं आणि बॅटर पूर्णपणे सरेंडर झाला. डॉट बॉल खूप चांगला बॉल मात्र फेकला गेला का म्हणून या संघाचा मी एक बेस्ट बॉलर आहे ना याचं फॉर एक्झाम्पल तुम्ही सध्या पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अक्षय खूप चांगली बॉलिंग. यात आपण एक चौकार देखील पाहिला परंतु न डगमगता न प्रेशर घेता अगदी खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. हॅलो बॉलर नेम डॉक्टर विकास यादव. थँक्यू सर. तर षटक क्रमांक 2 विकास यादव यांना आपण पाहतोय जिथे पहिलं षटक फेकलं गेलं अक्षय या बॉलरने. 8 धावा फळकावरती आहेत आणि 33 धावेचा पाठलाग आपण पाहतोय. नालासोपारा वसई विरारचे सगळ्यात श्रेष्ठ ज्येष्ठ डॉक्टर अवसरे सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत करताय. तर यस सर आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. यूट्यूब यांना रिक्वेस्ट करतो की अवसरे सरांचं एक छोटंसं फॅलिसिटेशन आहे ते जरा दाखवावं जरा त्यांनी.
विकास यादव यांचा बॉल अगदी गुडलेन स्पॉटवर या बॉलला पिच केलं होतं. बॉलला फक्त दिशा दिली, जिथे एक सिंगल परिपूर्ण केली गेली. सध्या सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. कोणत्याच प्रकारची जोखीम पत्कारली जात नाहीये. विकास यादव पुढील बॉल आपण पाहतोय षटक क्रमांक 2. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी मिळते 2 धावा. बघा, खराब फिल्डिंग आणि त्या खराब फिल्डिंगचा फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला, म्हणजेच बीडीसीसी या टीमला. इथे 33 धावा बनवायच्या आहेत. खूप चांगली बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळते. यावेळेला पायावरचा बॉल विकास यादव यांचे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. बॉल पर्यंत पोहोचले होते, परंतु बॉलला कलेक्ट नाही करू शकले. झेल मात्र सुटला गेला आणि बॅटरला मिळते जीवदान. झेल इतका सोपा नव्हता, परंतु चांगले प्रयत्न पाहायला मिळाले आणि अशा प्रकारे धाव मिळाले. आपण स्कोर कार्डचा विचार केला तर 12 धावा फलकावरती, 12 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या विकेटसाठी सध्या पार्टनरशिप पाहायला मिळते. यावेळेला डिफेन्स केलंय अगदी 38 सर्कल मध्ये बॉलला फील्ड करतील. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलनी संघाची धावसंख्या पाहायला मिळते, ती म्हणजे 13 या आकड्यावरती. तर हॅलो यावेळेला पाहिलं तर थोडीशी पुन्हा एकदा मिस फिल्डिंग, थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. त्यानंतर चांगला बॅकअप, चांगली फेकी. धावा मिळतील 2 आणि या 2 धावेनी संघाची धावसंख्या पाहायला मिळते, ती म्हणजे 15 या आकड्यावरती. शेवटच्या बॉलचा खेळ शेष. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय विकास यादवांना. सध्या संयमाचं क्रिकेट खेळत असताना दोन्ही बाजूला, एका बाजूला अनया 8 बॉल 9 धावा आणि दुसऱ्या बाजूला उमर खान 4 बॉल आणि 5 धावा. चांगली पार्टनरशिप सध्या पाहायला मिळते, कारण या दोन्ही बॅटरला खूप चांगल्या प्रकारे माहित आहे की आपण जर खेळपट्टीवर राहिलो तर या 33 धावा अगदी सहज येतील आणि तोच विश्वास सध्या पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल विकास यादवांचा अक्रॉस द लाईन. आडव्या बॅटिंग खेळले आहेत, बरोबर काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये बॉलला फील्ड करतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या शेवटच्या बॉलवरती धावा मिळतील 2 आणि या 2 धावेनी संघाची धावसंख्या पाहायला मिळते, ती म्हणजे 17 या आकड्यावरती. एक ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. तर अमरून फार्मा प्रेझेंट लकी ड्रॉ डॉक्टरांसाठी आपण रजिस्टर करा आणि जिंका AA बॅट आणि अनेक गिफ्ट्स. यापैकी पहिला भाग्यवान विजेता डॉक्टर बख्तियार सर. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन डॉक्टर बख्तियार सर. अगदी भाग्यवान विजेते ठरले गेले आहेत लकी ड्रॉ मध्ये. आपलं अभिनंदन. चला आपण लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या. जिथे अफसर खान आहेत. डॉक्टर प्रियम, बॉलर नेम डॉक्टर प्रियम. थैंक यू सर. बहुत ही अच्छे तेज गेंदबाज है. पुन्हा एकदा 12 बॉल आणि 16. अगदी मागचा सामना आपण असाच पाहिला होता मित्रांनो. आणि 12 बॉल 16 रन. येस 12 बॉल आणि 16. अगदी सामना क्रमांक 2 आपण याआधी पाहिला होता, जिथे 1 बॉल मध्ये 2 धावेची आवश्यकता असताना अगदी विकेटच्या पाठीमागे चौकार आला होता आणि तो सामना जिंकला होता. इथे देखील तेच दृश्य पाहायला मिळते. 12 बॉल आणि 16 धावेची आवश्यकता. प्रियम नावाचा गोलंदाज मॅच विनिंग षटक कशा प्रकारे हाताळेल हे देखील महत्वाचं आहे. पहिलाच बॉल. यावेळेला यस खराब बॉल पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत, याचा अर्थ वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपात एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 18 या आकड्यावरती. इथून तुम्हाला एक धाव
सेव्ह करायची आहे, कारण या क्रिकेटच्या मैदानामध्ये एक एक धाव अतिशय महत्वाची असते मित्रांनो. यावेळेला अगदी लांबवरून खेळले होते स्वतः गोलंदाज प्रियम. बॉलचा पाठलाग करतील. तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आहेत. खूप चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. बघा, तुमच्या स्मार्टफोनमध्ये 999 रुपयाचा रिचार्ज असेल आणि तुम्ही जर का नेटवर्क क्षेत्रात नसतील तर कॉलिंग होणार नाही, परंतु इथे खूप चांगली कॉलिंग सध्या पाहायला मिळते या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, जिथे अनया आणि उमर खान हे 2 सलामीवीर आहेत. सध्या 20 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावेचा पाठलाग आपण पाहतोय. अजूनही पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहेत गोलंदाज, आणि कोणता गोलंदाज असा असेल जो ब्रेक थ्रू मिळवून देईल. प्रियम यांच्याकडे सर्वांच्या नजरा मात्र लागून आहेत. ज्यावेळेला स्लॉक स्वीप करायचं होतं, बॅटची एज, बॉल मात्र निघून जाईल फाईन लेग रिजन मध्ये. खूप चांगला शॉट पाहायला मिळतोय. ताकद नाही तर नजाकत. गुड शॉट, चौकार. कम ऑन डीजे. डीजे चौकार पाहायला मिळाला. 24 धावा फलकावरती. यावेळेला चांगला शॉट पाहायला मिळतोय. बरोबर ऑप्शनच्या बाहेर आले होते. बॉलला फील्ड करतील बरोबर पॉइंट रिझन मध्ये. एक सिंगल मिळेल. सध्या कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळते. अगदी माइंड सेट खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. म्हणजेच डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर ठेवून सध्या दोन्ही बॅटर खेळत आहेत. या वेळेला चेंज ऑफ पेस, स्लोअर डिलिव्हरी, बॉलला ऑप्शनच्या बाहेर ठेवलं जिथे कोणत्याही प्रकारचं कनेक्शन पाहायला नाही मिळालं, आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 33 धावेचा पाठलाग सध्या आपण पाहतोय. त्यापैकी 25 धावा फलकावरती आहेत, म्हणजेच 8 धावा दूर. या वेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये. अगदी मुलतान का सुलतान. बॉल मात्र नाही थांबणार, निघून जाईल मैदानाच्या बाहेर. टीम एनएमआई के कैप्टन और टीम वसई के कैप्टन प्लीज टॉस के लिए आ जाइए. वाह, चांगला शॉट होता आणि बॉलला स्टॉप केलंय. संधी निर्माण झाली होती. टीम हा NMI. झेल सुटला गेलाय. बॅटरला मिळते जीवदान. टीम एनएमआई और वसई टीम के कैप्टन प्लीज टॉस के लिए आ जाइए. यस, तर 30 धावा फलकावरती, जिथे आपण डॉक्टर विकास की बहुत ही अच्छी फील्डिंग. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली डॉक्टर विकास यांच्या माध्यमातून. जणू काही असं वाटलं होतं की षटकार जाईल, परंतु नाही. खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. झेल सुटला गेला हरकत नाहीये, परंतु बॉलला आतमध्ये ढकललं. गुड फिल्डिंग. आता विकी तयार. बॉल असतील 6 आणि या 6 बॉलमध्ये विजयासाठी 3 धावेची आवश्यकता. 6 बॉल आणि 3. या वेळेला बहुत ही तगड़ा शॉट. खराब बॉल आणि चांगला शॉट.